नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। भूमिपुत्र संघटनेचा आमरण उपोषण। मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 48 वर व्हाईट टॉपिंग निकृष्ट काम सुरू असून त्याबाबत तक्रार अर्ज करून सुद्धा प्रशासनायठलीत चौकशी तथा कारवाई करण्यात आलेली नाही। पालघर जिल्ह्यातून जाणारा महामार्ग मुंबई अहमदाबाद महामार्ग असताना त्या मार्गावर टोल वसुली करू शकत नाहीत, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। तरी आता मुंबई अहमदाबाद महामार्ग यदेशीर टोल वसुली बंद करावी, अशी आपण अशा तक्रार अर्जाद्वारे विनंती करीत आहे। तसेच या महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असल्यापासून कित्येक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून व्यापारी वर्गाचे सुद्धा करोडोंचे नुकसान झाले आहे। त्यामुळे अवैधरित्या सुरू असलेली टोल वसुली तात्काळ बंद करावी। 2. मनोर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सतीश शिवलकर यांना बडतर्फ करण्याबाबत मनोर पोलीस ठाणे हद्दीतील शीर्षक गावकऱ्यांनी रमा भगत यांचे घर लुटून तोडले, त्यांना अमानुष मारहाण केली, त्यांना 15 दिवस उलटूनही टाळाटाळ करत आहे। तसेच मस्ताना नाका येथे अवैध रोलेट कसिनो जुगार ऑनलाईन गेम सुरू आहे, त्यात स्थानिक भूमिपुत्र तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले आहेत, त्यावर कारवाई केली नसल्याने तसेच तैन नाका येथे खुलेआम चरस गांजा विक्री सुरू आहे। मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लेम गुटखा हो लसेल विक्री सुरू आहे। तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या महामार्गावर कंत्राटदार यांना रस्त्यावर अपघात घडतात त्यात अभय दिले आहेत। हे सर्व मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे, त्यावर प्रभारी अधिकारी सतीश शिवलकर कारवाई करीत नसल्याने त्यांना बडतर्फ करावे ही मागणी आहे। 3. वाडा नगर पंचायत हद्दीतील गटारे, नाले आणि रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची कंत्राटदाराफत करण्यात आलेली असून कुठल्याही कामाचे अंदाजपत्रकाचे फलक लावलेले नाहीत। नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे आणि बांधकाम अभियंता भूषण घनवट यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून ठेकेदारांना अभय देण्याचे काम करीत आहेत। यासाठी गैरवापर केला असल्याने त्याची वारंवार क्रारी करून सुद्धा कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता यांना तत्काळ बडतर्फ करावे। 4. वाडा शहरातून जाणारा मुख्य रस्ता वाडा देवगाव महामार्गावरील रस्त्याचे व गटारीचे अपूर्ण काम तात्काळ सुरू करून या महामार्गावर खंडका ते परळी नाका येथील रस्त्याच्या कडेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे। पीडित महिला व भास्कर दळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वार्ताहर शुभम पाटील, पालघर तालुका ब्युरो रिपोर्ट। माझं गाव शिलशेर, माझं नाव शर्मिला भगत, माझे बाबा, आई आणि आम्ही सर्व कुटुंब आहे। 2 तारखेला हे भांडण झाले। 2 जूनला भांडण झाले। हे 2 जूनला सकाळी 9 वाजता भांडण झालं। ते सर्व पाड्यातले माणसं आले आम्हाला मारहाण करण्यासाठी। तर त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कशाला आम्हाला म्हणजे मारता असं। त्याच्यानंतर आम्ही दरवाजा लावून आम्ही आमच्या घरात राहिलो। त्याच्यानंतर मी फोन केला पोलिसांना की सर म्हटलं आमच्या इथे माणसं आलेत भांडायला, म्हणजे भांडण करायला, आम्हाला मारायला, तुम्ही या पटकन असं। तर पोलिस सांगते की हो आम्ही येतो। त्याच्यानंतर ते माणसाने आमचा म्हणजे दरवाजे होते घराच्या मागचा आणि समोरचा, तो पण तोडायला त्यांनी सुरुवात केली आणि खिडक्या सुद्धा तोडल्या त्यांनी। त्याच्यानंतर आम्ही त्या माणसांना विचारलं की का तुम्ही मारता असं आम्हाला। त्याच्यानंतर ते बोलले की सांगतो आम्ही तुम्हाला मारून बाहेर काढून तुम्ही या, म्हणजे गावात राहायचं नाही असं। कारण आमचा बाबा म्हणजे घरजावई आहे, आमची आई आणि ही मोठी म्हणजे आईची बहीण आहे। तर त्यांना भाऊ नसल्या कारणाने ते लोक सांगतात की तुम्ही इथे राहायचं नाही, इथून म्हणजे बाहेर निघून जा असं। त्याच्यानंतर त्या माणसाने आमचं म्हणजे घरकुल पण तोडलं। त्याच्यानंतर आमचं राहतं घर त्यांनी तोडायला सुरुवात केली। आमच्या आईच्या इथे डोक्यात इथे सलियाने मारले आणि सरपंच आहे विलास घाटाल ह्यानेच हे सगळं सांगितलं गावातल्या माणसांना की जा तुम्ही त्यांना मारा असं। त्याच्यानंतर ते माणसं म्हणजे सर्व घरात घुसले, आमच्या आईला मारलं, बाबाला पण मारलं, पूर्ण इथं डोक्यातून रक्त निघालं बाबाच्या, बाबा बेशुद्ध झाले। त्याच्यानंतर आईला पण मारलं, आई आम्हाला सोडवायला येत होती ना, आईच्या पण मारलं, पूर्ण तिला पण बेशुद्ध करून टाकलं। त्याच्यानंतर पोलीस आले, ते म्हणजे पोलीस आले। त्याच्यानंतर आईला आणि बाबाला ते घेऊन गेले। त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला त्याच्यावरती म्हणले पोलिसांना आम्ही सांगितले की म्हणजे त्यांनी जे केले
ते पोलीस म्हणजे सांगतात की तुम्ही सांगते खोटं बोलता, ते बाकी ज्याने हे केले ना, आम्हाला मारले ना, त्यांना ते साथ देतात की सांगते तुम्हाला काय नाही होणार, त्याने पैसे खालेत ना म्हणून हे सर्व असं करतात. ठीक आहे, गो. माझं नाव भास्कर लडकू दळवी, भूमिपुत्र संघटना संस्थापक अध्यक्ष. आज आम्ही 15/7/2024 रोजी या कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषणासमोर बसलेलो आहोत. कारण पालघर जिल्ह्यामधले एक प्रश्न नाही तर असे अनेक प्रश्न आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे आमचा MH48 जो हवेचं काम चालू आहे. हे व्हाईट ट्रॅफिकचं काम चालू असताना ह्या लोकांनी टोल वसुली चालू ठेवलेलं आहे. ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत किंवा त्यांचं जजमेंट आहे का जर का रस्त्याचं काम चालू असेल तर टोल वसुली बंद झाली पाहिजे. एक खानिवडा आणि दुसरा चारोटी नाका असे 2 टोल आहेत. ते दोन टोल बंद झाले आणि टोल बंद करून पहिलं काम चालू केलं पाहिजे, त्याच्यानंतर टोल वसुली चालू केली पाहिजे. परंतु तो टोल वसुली चालू आहे. आमची पहिली मागणी आहे ही टोल वसुली बंद व्हावी. त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागातले विषय आहेत. मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एक विषय आहे. आताच इथे बाईट त्या लोकांनी दिलेला आहे. त्यांना मारहाण केलेलं आहे, त्यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांच्या घरातला पैसा अण्णाठाई जो होता, दागिनं होतं, ते गावातल्या लोकांनी, सरपंच होता, सरपंच काही गावातली समाजकंटक ह्यांनी चोरून नेलं आणि पूर्ण घर पावसाळ्याच्या तोंडावर उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तो दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा आमचा वाडा नगर पंचायत हद्दीमध्ये रस्ते गटारी निष्कृष्ट झालेले आहेत. तिथे शिवो मनोज पष्टे यांनी एवढा मनमानी कारभार चालू केलेला आहे आणि एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे, तर त्याच्यावर आम्ही बडतर्फाची कारवाईची मागणी आमची आहे. चौथा मुद्दा आहे वाडा शहरात जाणारा मुख्य रस्ता जो आमचा देवगाव महामार्ग आहे. हा देवगाव महामार्ग होऊन कमीत कमी 4-5 वर्ष झाली. काम अपूर्ण आहे. ते काम पूर्ण करावं, परंतु काम पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर 5वा मुद्दा जो आमचा आहे प्रशासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागा परवानगी शिवाय भिवंडी गॅस पाईपलाईन टाकणे, म्हणजे PWDच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याला ह्या पाईपलाईनवाल्यांनी गॅस पाईपलाईनने जबरदस्ती खोदकाम करून त्याच्यात पाईपलाईन टाकलेला आहे. हा एक आमचा 5वा मुद्दा आहे. 6वा मुद्दा आहे दैसरतर्फे मनोर, म्हणजे तिथल्या गावातल्या आदिवासी जागा बळकावलेल्या आहेत, त्या अतिक्रमण केलेल्या आहेत, त्या सोडवाव्या. त्याच्यानंतर मुहा बुद्रुक इथे कुठल्याही प्रकारचं काम न करता रोजगार हमीच्या माध्यमातून पैसे काढून खाल्लेले आहेत. त्याच्यामध्ये एक शिक्षक आहे. हा प्रकल्प आदिवासी प्रकल्पाला कामही करतो आणि रोजगार हमीतसुद्धा काम करताना दाखवलेलं आहे. म्हणजे तिकडे त्याच दिवशी काम करतो, रोजगार हमीचं पण त्याच दिवशी. अशा पद्धतीने भोंगळ कारभार ह्या मोहा ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेला आहे. त्यानंतर वन विभागाचा जव्हारचा जो मोठा प्रकार झालेला आहे, जो खैर तोड झाली, या खैर तोडीमध्ये मोठे मोठे लोक, भिकू शेठसारखे मोठे आमचे जव्हारचे दिग्गज कार्यकर्ते, दिग्गज शेठ सावकार आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, परंतु फॉरेस्टवाले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्याच्यामध्ये आदिवासी मालक्या तोडलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आदिवासी जात असल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या कायदा अंतर्गत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होणं गरजेचं आहे. परंतु तसं फॉरेस्टवाल्याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तसं होताना दिसत नाही. असे एक प्रकार नाही तर असे अनेक प्रकारचे मुद्दे आहेत. ह्या प्रकाराला इथली प्रशासकीय यंत्रणा आणि इथले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, सरपंच, सभापती हे जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे. तर ह्या गोष्टीसाठी आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इथे जे आज चाललेलं आमरण उपोषण चालू केलेलं आहे, ते आमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही.